दोन गोष्टी यामध्ये आहेत भूषण. मुंबई उच्च न्यायालयाने आदेश दिले होते 2014 साली की थर हे थराची उंची ही 20 फुटापर्यंत असावी आणि दहीहंडी मध्ये सहभागी होणाऱ्यांचं वय हे 18 पेक्षा कमी असू नये. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आणि सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला असताना तो निर्णय त्या वर्षापुरताच आहे असा एक समज किंवा असं एक गृहीत धरण्यात आलं होतं. मात्र आज बैठकीमध्ये स्पष्ट झालं की 2015 साली गेल्या मर्यादा असू नये असं जे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटलं होतं. तर ती बाजू घेऊन तशा प्रकारचे निर्देश आता देण्यात येतील आणि तशा प्रकारची बाजू ही पुन्हा एकदा उच्च न्यायालयासमोर मांडण्यात येईल. थोडक्यात यावर्षी जो दहीहंडी उत्सव साजरा होणार आहे त्याच्यामध्ये थरासंदर्भात कुठलेही बंधन नसणार आहे आणि 12 वर्षाखालील मुलांना सहभागी होता येणार नाही. 12 वर्षावरील मुलं यामध्ये सहभागी होऊ शकतात. थोडक्यात जे साहसी अशा प्रकारचं जे आकर्षण या साहस प्रकारचं आकर्षण या खेळाला होतं ते यावर्षी कायम राहील. जे गेले अनेक वर्ष सुरू होतं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं विघ्न येणार नाही अशा प्रकारचं बैठकीमध्ये एकंदरीत समोर आले आणि थोडक्यात दहीहंडी उत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना या निमित्ताने दिलासा मिळालाय आणि जे खेळाचं आकर्षण होतं ते या वर्षापासून कायम राहील अशी आशा यानंतर आता करायला हरकत नाही. धन्यवाद अमित. या सविस्तर माहितीसाठी आपण पाहतोय दहीहंडीच्या या उत्सवामध्ये असणारी जी विघ्न आहेत नियमांची ती या दहीहंडी उत्सवाला दूर होतील अशी आशा करायला हरकत नाही. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.